नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। दाखवा असं वर डब्बा दाखवा, टिफिन डब्बा आहे, बूट, हँड ग्लोव्ज, सेफ्टी किट आहे आणि हे एसेन्शियल किट आहे पेटीमध्ये। ते चादर वगैरे ते सगळं घेत। Three 29 सर काय सांगाल, नेहमी शासन बांधकाम कामगार मजुरांच्या बाजूने असते, आज या ठिकाणी चालू आहे बांधकाम कामगारांना किती लाभार्थींनी आतापर्यंत तुमच्याकडे निधी दिले? आमचं जे गोडाऊनला तर आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आतापर्यंत आम्ही 8-8.5 लोकांना भांडे वाटप केले आणि आज पण तुम्ही बघू शकता की 500 लोकांचे जे आहे आमच्याकडे बुकिंग होती, अपॉइंटमेंट सिस्टम जे गव्हर्नमेंटने केलेलं आहे त्या हिशोबाने इथं जे आहे तर पद्धतशीर आपण वाटप करतोय आता सध्या। या निमित्ताने आपण इतर जे बांधकाम कामगार आहेत त्यांना काय आवाहन कराल? मी हेच आवाहन करणार की जे कामगार आहेत त्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी आणि हे जे गव्हर्नमेंट जे लाभ देत आहे त्यांचा याचा फायदा घ्यावा। भांड्यामध्ये आता कोणत्या प्रकारचे भांडे देतात? याच्यामध्ये एकूण 30 प्रकारचे वस्तू आहे। एक बॉक्स असतो त्याच्यामध्ये ते 30 वस्तू आहे, याच्यामध्ये आम्ही मोजलेले आहे। स्टीलचे आयटम सगळे आयटम आहे। पद्धत कशी आहे? नोंदणीची पद्धत अशी आहे की त्याला आपला बीओसी मधून कामगारांनी नोंदणी करावी आणि त्याला 90 दिवस काम केल्याचं जे आहे प्रमाणपत्र लागतो। त्याच्यानंतर मग तिथून नोंदणी होती। मग इथं जे आहे तर आपली बुकिंग घ्यावी लागते, जाधववाडी गोडाऊन। मग आम्ही इथे त्यांनी जर इथं आले बुकिंग घेऊन तर आम्ही त्यांना भांडे वाटप करतो। साधारणतः किती दिवस लागतात? नाही, नोंदणी जर झाली त्यांची तर ते बुकिंग उद्या पण घेऊ शकता ना। नोंदणीवर डिपेंड राहतं, ते अपॉइंटमेंटवर डिपेंड राहतं त्याचं। तसं साधारण त्याला 3-1 महिने लागतात त्याला पूर्ण कालावधीला। रिन्युअल आता सध्या बंद आहे रिन्युअलचं। रिन्युअल जे आहे तर त्यांनी वरतून काय नेमकं ते मला काही कळत नाही, कारण की 4-5 महिने 6 महिने पण लागू शकते, असं वर्ष पण लागू राहिलं तर ते काहीतरी लक्ष द्यावं सरकारने, कारण की याच्यामध्ये कामगाराचं खूप नुकसान झालेले आहे। रिन्युअलचे भरपूर बाकी आहे आणखीन लोक, कमीत कमी 20-25 हजार लोक असे आहे ज्यांना भांडे बिंडे काही भेटलेले नाही आणि त्यांचं रिन्यू संपलेलं आहे। तर थोडंसं लक्ष द्यावं लागतं। त्यांचं झालेलं नाहीये आणि त्यांनी भेटलेलं पण नाहीये। तर सरकारने थोडंसं लक्ष द्यावं की रिन्यू पटापट होऊन झाले तर मग आपल्याला भांडे ते वाटप करता येईल ना। गोरगरिबाचा फायदा होऊन जाईल लवकरात लवकर। नोंदणी कामगार कोणते लाभ देतात? कामगारांना जे आहे तर आता सध्या तर भांडे वाटप आहे आणि एसेन्शियल किट आणि सेफ्टी किट आहे। त्याच्यामध्ये पण 23 प्रकारचे वस्तू आहे।
पेटी आहे, कोठ्या आहे, त्याच्यानंतर ब्लँकेट आहे, चादर आहे, सेफ्टी बॅग आहे, भरपूर वस्तू आहे. पण लोकांची जे नोंदणी आहे ते संपत आलेली आहे. तर गव्हर्नमेंटनी जे आहे तर रिन्यू लवकरात लवकर सुरू करावे, मग लोकांना जे त्याचा लाभ भेटणार. नाही, 1 रुपया भरावायची काही गरज नाहीये, कारण की गव्हर्नमेंट जे हे फुकट देतोय. आणि त्याच्यानंतर जे आहे तर आम्हाला जे तर आम्ही तर टेंडर घेतलेलं आहे, ते आम्हाला पण सुद्धा गव्हर्नमेंट हे याचं जे आहे ते आम्हाला भेटतं. आता शिक्षणामध्ये पण बांधकाम कामगाराची जी मुलं आहेत, मान्य आहेत, त्यांना पण काही मदत होते काय? याच्यामध्ये जे आहे तर 1ली ते 7वी 2,500 रुपये आहे शासनकडून, मग त्याच्यानंतर 5,000 रुपये, मग 10,000 आहे, असं वाढत वाढत 1,00,000 रुपयाची सुविधा आहे. पण यांनी जे काय केलेलं आहे सरकारने हे थांबलेलं आहे, कारण की रिन्यू संपले तर कोणी भरू शकत नाही, कारण की 1-1 लाख रुपये ते शासन आपल्याला देत आहे कामगारांना. पण हे रिन्यू मुळे जे आहे तर हे थांबलेलं आहे. त्याच्यानंतर कोणाची डिलिव्हरी झाली तर 15,000 ते 20,000 रुपये भेटतात. मग त्याच्यानंतर कोणाचं मुलीचं लग्न झालं तर त्याच्यामध्ये 51,000 रुपये आहे. पण हे जे लाभ आहे हे सध्या सगळं जे आहे तर थांबलेलं आहे. तर आपल्याला एवढंच आवाहन करतो मी गव्हर्नमेंटला की लवकरात लवकर रिन्यू सुरू करायला पाहिजे आणि हे लाभ कामगारांना गोरगरिबांना भेटलं पाहिजे. माझं नाव SK देशमुख. किती जणांची टीम आहे? माझ्याकडे आता सध्या 18 जण आहे आम्ही गोडाऊनला. तर हे पूर्ण एकदम सुरळीत आम्ही चालवतो, काही प्रॉब्लेम नाही.